आज समाजाला मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळाले आहे, पण शहाणपणाची गरज अजूनही वाटते. माहिती वाढली आहे, पण संयम कमी झाला आहे. तंत्रज्ञान वाढले आहे, पण संवाद मात्र कमी झाला आहे. संपत्ती वाढली आहे, पण समाधान मात्र कुठेतरी कमी झाले आहे. अशा वेळी ज्ञानदेवांचे साहित्य, संतांचे साहित्य आपल्याला अंतर्मुख करते. ते विचारते, आपण किती मिळवले, काय मिळवले, यापेक्षा आपण किती चांगले माणूस झालो हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून माणूस बनण्यासाठी आपल्याला नेमकं काय महत्वाचं आहे ते संत साहित्यातून आपल्याला मिळतं. ज्ञानदेवांच्या साहित्यामध्ये निसर्गाशी संबंधित असंख्य प्रतिमा येतात. आजच्या काळात प्रसाधनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. सर्वांची कल्याण ही भावना आधुनिक मानवतावादाशी जोडता येते. जीवांमध्ये मैत्री ही भावना सामाजिक सलोख्याशी जोडता येते. अंधकार दूर करून संपूर्ण जगाला प्रकाशमय आणि व्यतिक्रमण करणे ज्ञानाच्या रूपाने हेही आज महत्वाचे आहे. ज्ञानाचा प्रकाश हा वैज्ञानिक दृष्टिकोनाशी जोडता येतो. म्हणून प्रसाधन ही केवळ धार्मिक प्रार्थना नसून मानवी मूल्यांची सर्वकालीन घोषणा आहे. संत ज्ञानदेवांचे साहित्य आपल्याला वारशाने मिळालेले आहे, संस्कृतीने मिळालेले आहे. पण हा वारसा म्हणजे केवळ जपून ठेवण्याची वस्तू नाही, तर तो समजून घ्यावा लागतो, वाचावा लागतो, पुढील पिढीला सांगावा लागतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याप्रमाणे जगावं लागतं. ज्ञानेश्वरी वाचून जर आपल्या वर्तमानात बदल झाला नाही, नम्रता आली नाही, तर ज्ञानेश्वरी समजली असे म्हणता येणार नाही. प्रसाधन म्हणून जर आपण आपल्या मनात सर्वांच्या कल्याणाची भावना आली तर खऱ्या अर्थानं प्रसाधन समजले. अभंग गाऊन जर आपल्या मनात प्रेम वाढले तर अभंग समजला. हीच संत साहित्याची खरी परीक्षा आहे. संत ज्ञानदेवांनी हरिपाठ सांगितला. दिवसभर थकून बघून आल्यानंतर एका नियोजित वेळी हरिपाठाच्या माध्यमातून जनमानसांनी एकत्र यावं, हरीच्या गुणात, हरीच्या नामस्मरणात खेळावं, पाडावं आणि नामस्मरण करावं. आणि म्हणून माऊलींचा हरिपाठ आजही सर्वजण करतात. आपणही या हरिपाठामध्ये तल्लीन होऊया, दंग होऊया. माऊलींचा हरिपाठ. Yeah.